हॅलो गाईज, आत्ता मी आलो आहे परळीच्या रेल्वे स्टेशनला. परळी वैजनाथ खूप जणांच्या कमेंट होतं, खूपच जणांच्या. तीनच्या पलीकडचा जो आहे फोर्थ प्लॅटफॉर्म, चौथा, तिकडे चालू आपल्या रेल्वे स्टेशनचं काम. सगळे म्हणत होते ना बीडचं दाखवा, तर बीडची जी ट्रेन येणार आहे ती प्लॅटफॉर्म 4वर, म्हणजे आयल्यानगर ते परळी जी ट्रेन चालू होणार आहे बीड मार्गे, तर त्याचा ट्रॅक कोणता आहे. तर त्यांनी मला 2-3 जणांनी सांगितलं की 4वरती 2 ट्रॅक आहेत, तर त्याच्यामुळे दोन्हीच्या कुठे पण ट्रॅक. हा पण प्लॅटफॉर्म नवीनच आहे. इकडं प्लॅटफॉर्मचं काम झालेलं नाही आहे अजून, म्हणजे तो ब्रिज वगैरे काम नाही आलेलं, पण हा नवीनच आहे झालं. हे जे स्टेशन आहे परळी वैजनाथचं, ते खूपच चांगल्या पॉईंटला आहे. इथून फक्त 2 मिनटं, म्हणजे 400 मीटरच्या अंतरावर इथे असं काम झालेलं दिसतं आहे. प्लॅटफॉर्म 4 आहे हा. इथं पण काम चालू आहे, त्या साईडला दोन्ही साईडला सेम अपडेट आहे. इथं जो आहे अभी मुझे बताओ, जो ये ट्रैक चल रहा है ये कितना प्लेटफॉर्म है? 4 है? ये 4 है, ये 5 5 अच्छा, 5 प्लेटफॉर्म है। तो बीड की ट्रेन जो है कहाँ, मतलब ये जो खाम्ब है वो निकलने वाला है? ये निकलने वाला है। हाँ, पानी के लिए वो नाला है। अच्छा, और फिर वैसे ही ब्रिज जो ऊपर दिख रहा है वैसा इधर भी हो जाएगा. मधले काही ब्रिजचे काम राहिले आहेत, मधले काही असे छोटे छोटे काम राहिले आहेत, जसे की थोडे नॉर्मल. कारण की हे जे याच काम राहिलेले त्याच्यामुळे ह्याला वेळ नाही लागणार. आणि जे काही मध्ये थोडंफार राहिलेलं त्याला तरी पण आपण जे परळीपर्यंत ट्रेन आहे, जी आयल्यानगर टू परळी, ती तरी 2027. इकडे पण ग्राउंडचंच काम चालू आहे आणखी तरी. कारण की मी ज्यावेळेस आयल्यानगरपासून ज्यावेळेस पूर्ण ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस एक गोष्ट क्लिअर झाली की वडवणीपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. पूर्ण जे थोडंफार राहिलेलं आहे ते तर आता 1-2 महिन्यात पूर्ण कंप्लीट होईल. पण वडवणी तर हे आहे परळी वैजनाथ स्टेशन पूर्ण बघू शकता तुम्ही. तिकडं काम झालेलं आहे आणि इकडं काम चालू आहे एक साईड. तर भरपूर अशा कमेंट होत्या. आणि हॅलो गाईज, आत्ता मी आलो आहे परळीच्या रेल्वे स्टेशनला, परळी वैजनाथ. खूप जणांच्या कमेंट होत्या, खूपच जणांच्या, त्याच्यामुळे मला यावंच लागलं. खूपच जणांच्या कमेंट होत्या की परळी साईडचे अपडेट दाखवा, परळी साईडचे अपडेट दाखवा. आणि फायनली मी आलो आहे परळीला. आणि म्हणजे मगाशी आलो पण चेक करत होतो कुठे काय चालू आहे काम वगैरे. सगळं राऊंड वगैरे मारला, तुम्हाला दाखवतो. आत्ता मी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3ला. तो 4 आहे आणि हा 3 आहे. तर 3चा जो प्लॅटफॉर्म आहे इन द वर्किंग आहे. 1 तो 1 2 आणि 3 प्लॅटफॉर्म वर्किंगमध्ये सध्या. आणि 3च्या पलीकडचा जो आहे फोर्थ प्लॅटफॉर्म, चौथा, तिकडे चालू आहे आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनचं काम. हा बघा. हां, आता मग अशी गेली पण मग ती कोणती होती काय माहीत. हे बघा, हा प्लॅटफॉर्म 3 आहे आणि इकडे चालू आहे हा 3 आहे आणि हा आहे 4. इथं काम चालू आहे आपल्या ह्या ट्रॅकचं. प्लॅटफॉर्म 4वरती रेल्वेचं काम चालू. आपण आता त्या साईडला जाऊ आणि तिकडची थोडी अपडेट. त्या साईडला पण एकदम जाऊ आणि परत इकडं पण जाऊ, पण अगोदर आता इकडं जाऊ, इकडची साईड कवर करू आपण. प्लॅटफॉर्म 3वर पण काम चालू आहे आणि 4वर पण इथं थोडंसं इथलं ऑलरेडी वर्किंगमध्ये आहे. पण 3 आता जी सगळे म्हणत होते ना बीडचं दाखवा, तर बीडची जी ट्रेन येणार आहे ती प्लॅटफॉर्म 4वर, म्हणजे 4चं काम चालू आहे. तर ती ट्रेन जी येणार आहे म्हणजे आयल्यानगरवरून ती डायरेक्ट एकाच प्लॅटफॉर्मवर येणार नाही, चेंज होऊ शकते. पण जी आता वर्किंगमध्ये, म्हणजे जी यासाठी आपलं येण्यासाठी ट्रेन थांबलेली, म्हणजे वेटिंगवर आहे कामामुळं, तर तो हा प्लॅटफॉर्म आहे. आता मी त्या साईडला जातो आणि तुम्हाला दाखवतो की सध्या तुम्ही बघू शकता आता की हे जे प्लॅटफॉर्म 4 दिसतंय, तर 4वरती खडी वगैरे हातरून लेवल केलेले आणि त्याच्यावरती व्हाईट कलर टाकलेलं वरती. तर म्हणजे स्टेशनवरती भरपूर असं काम झालेलं आहे. बाकी इथं तारा वगैरे हे बसवलेलं जायचं आपलं इलेक्ट्रिक पोल आणि तारा वगैरे या साईडला बसवले, त्या साईडला पण बसवले, तिकडे पण काम चालू आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊ. पण थोडं म्हणलं या साईडने थोडंसं कवर करून दाखव तुम्हाला, म्हणजे समजेल आपल्याला. आता दोन्हीमध्ये मी ज्यावेळेस तिथं विचारलं ना की की जे बीडला परळी आयल्यानगर ते परळी जे ट्रेन चालू होणार आहे बीड मार्गे, तर त्याचा ट्रॅक कोणता आहे. तर त्यांनी मला 2-3 जणांनी सांगितलं की हेच आहे, 4वरती येते. आता 4वरती 2 ट्रॅक आहेत, तर त्याच्यामुळे दोन्हीच्या कुठे पण ट्रॅकवर येऊ शकते ती ट्रेन. तसं बघायला गेलं तर स्टेशन भरपूर इकडं काम झालं. हे न्यूकमध्येच काम आहे, इलेक्ट्रिक एक्सिलेटर बसवलेलं आहे.
आणि हा पण प्लॅटफॉर्म नवीनच आहे. इकडं प्लॅटफॉर्मचं काम झालेलं नाही आहे अजून, म्हणजे तो ब्रिज वगैरे काम नाही झालेलं, पण हा नवीनच आहे असं झालेलं दिसतंय. बघू शकाल एकदम नवीन आहे. हे तसं बघायला गेलं तर हे जे स्टेशन आहे परिवहनाचं, ते खूपच चांगल्या पॉईंटला आहे. इथून फक्त 2 मिनटं म्हणजे 400 मीटरच्या अंतरावरती बस स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर स्टेशन आहे. तो जो मेन हायवे जातो आहे तो जातो आहे बीड परळी हायवे जॉईंट आहे तो. इकडे बीड आहे इकडे परळी, आणि त्याच्यानंतरच आपण टर्न करून खाली येऊ शकता. तिथंच आपलं हे आहे बघा. आता इथं पण ट्रॅकचं काम चालू आहे, तर बघू शकता तुम्ही. इथे असं काम झालेलं दिसतंय. प्लॅटफॉर्म 4 आहे हा. इथं पण काम चालू आहे. त्या साईडला दोन्ही साईडला सेम अपडेट आहे. इथं जो आहे इलेक्ट्रिक पोल वगैरे ह्या साईडला 3 साईड प्लॅटफॉर्म 3ला प्रॉपर असं काम झालेलं दिसतं आपल्याला. म्हणजे कारण की ट्रेन वगैरे येते. आत्ताच एक ट्रेन पण गेलेली आहे. आणि इकडं इथून असं इथपर्यंत तुम्हाला दाखवतो काम कुठलं झालं. आधी इकडचं पण दाखवतो. प्लॅटफॉर्म 4ला तिकडे पण म्हणजे तिन्ही सांगायचं झालं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 4वरती तिन्ही साईडला सेमच काम झालेलं दिसतंय ट्रॅकवरचं. तिकडे पण लेवल करून असं हे टाकलेलं आहे, आणि इथं पण आणि इथं पण आणि त्या साईडला पण, म्हणजे तिन्ही साईडला झालेलं आहे. आणि तिकडं मालाची ट्रेन म्हणजे माल वगैरे वाहून नेण्यासाठी ट्रेन आहे. इकडं असं भरपूर असं काम झालेलं दिसतं या साईडला. एक आपल्याला भैया भेटले जे की कॅन्टीनमध्ये इथं काम करतात, आणि त्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं, तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवतो की ते काय म्हणतं एक्झॅक्टली. तो अभी मुझे बताओ, मराठी में बोलो या हिंदी में बोलो? ओके, अभी मुझे बताओ, जो ये ट्रैक चल रहा है ये कितने प्लेटफॉर्म है? 4 है? ये 4 है, ये 5 5 अच्छा 5 प्लेटफॉर्म है. तो बीड की ट्रेन जो है कहाँ, मतलब उसका काम कहाँ चल रहा है? 1 ये 4 हो गया, ये 5 हो गया, अच्छा, मतलब 5 और 4 पे ट्रेन रुकेगी, रुकी गई। और ये जो खाम्ब है वो निकलने वाला है? ये निकलने वाला है। हाँ, पानी के लिए वो नाला है. अच्छा, और फिर वैसे ही ब्रिज जो ऊपर दिख रहा है वैसा इधर भी हो जाएगा? वो साइड में चालू है, वो साइड में उधर से किधर से चालू है? वो चालू है ना, वो अपना वो दिख रहा है ना, वो हाँ हाँ, वाइट कलर का. वो बन हाँ, तो इधर कनेक्ट हो जाएगा. अच्छा ये तो अच्छा एक शिफ्ट है। अच्छा. तो अभी आपको क्या लगता है इधर, मतलब उधर का जो काम है उधर का काम हो गया, ये पूरा हो गया? का है ना, ये थोड़ा रह गया है वो। थोड़ा रह गया है? हाँ, ये कटने का लिए रह गया ना, वो पूरा काम हो गया इधर का। सिसाड़ा तक तो हो गया कंप्लीट। हो गया. हाँ कंप्लीट हो जो गया। शिरसाड़ा का जो स्टेशन है उसका थोड़ा बाकी है आजू बाजू का? हाँ वैसा तो कंप्लीट पूरा हो गया, अपना यही हो गया ना, तो बस पूरा मतलब क्या, इलेक्ट्रिक पोल वगैरह सब हुआ? नहीं, पुल पुल तो थोड़ा वैसा हो गया ना, वैसा नहीं, ये खाम वगैरह उधर बैठे हैं सब? नहीं. वैसा नहीं अभी। नीचे का पूरा हुआ? नीचे का काम, पटरी का पूरा ऊपर का जो है वो बाकी है? बाकी है। अच्छा अच्छा, थँक्यू. थैंक यू सर। तर हे जे आहे हे सांगत होते कॅटरिंग काय म्हणजे इथंच काम करतात, सो त्यांना माहिती आहे इथल्या गोष्टी. तर ते असं बोलत होते, ज्या तुम्हाला ट्रेन दिसत ना मध्ये, जे की फाटक पडलेले, इथून टर्न होता ट्रेन, थोडं पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. तर तिथं जो फाटक पडला आहे तिथपर्यंत काम प्रॉपर झालेलं आहे, त्या साईडचं पूर्ण शिरसाळापर्यंत. म्हणजे आपण शिरसाळाचं स्टेशन जर तुम्ही बघितलं असेल तर शिरसाळाचा जो परिसर आहे आजूबाजूमधला तो थोडाफारचा काही किलोमीटरचा गॅप, तर तेवढं स्टेशनचं काम राहिलं, कारण की ते खूप स्लो चालू होतं. तर ते तिथलं काम राहिले. बाकी तिथून मधला जो गॅप आहे तिथल्या पुढचा त्याच्यानंतरचा परिवहनपर्यंतचा कंप्लीट झालेला आहे. कुठला फक्त ग्राउंड फ्लोअरचा ट्रॅक वगैरे सगळं एकदम प्रॉपर झालेलं आहे. आता टेस्टिंग वगैरे ते माहीत नाही मला, पण ते प्रॉपर झालेलं आहे. बाकी इलेक्ट्रिक खांब वगैरे ते राहिलेलं आहे अजून काम, असं ते बोलत होते. आता एक आणखी गोष्ट, ज्या ट्रेन आहेत ह्याला जालना वगैरे त्या डायरेक्शन येणाऱ्या त्या इकडूनच येतात. त्याच्यामुळे जो मधला गॅप आहे तो ऑलरेडी कनेक्ट झालेलंच आहे भरपूर काही, आणि त्याच्या पुढचं जे इलेक्ट्रिक काम भरपूर झालेलंच आहे. बाकी शिरसाळ्यापासून ते ह्या ज्या ऑलरेडी जुन्या ट्रॅक आहेत ज्याच्यावर ट्रेन ऑलरेडी धावते, तर त्या ट्रॅकला जॉईन करण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार. त्याच्यामुळे जो हायकडामधला जो गॅप आहे तो एवढा वेळ नाही लागणार, कारण की इकडे ऑलरेडी ट्रेन आहे. तर मागच्या साईडला काय आहे की तिकडे ट्रेनच नाही, त्याच्यामुळे तिकडे कामाला जास्त वेळ लागतो आहे. आणि इकडं ट्रेन ऑलरेडी असल्यामुळे हे खांब, इलेक्ट्रिक खांब वगैरे हे ते मधले. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता हा जो ट्रॅक आहे याचं काम, हा बीड 4 आणि तो 5 ट्रॅक आहेत. तर इथं बीड ह्या ट्रेन येणार आहे, नवीन ट्रेन येणार आहे, त्याच्यामुळे इथलं ह्याने हा प्लॅटफॉर्म बनवायला चालू आहे, म्हणजे बरोबर आहे. जसं की हा ट्रॅकचं काम चालू आहे, इथून नवीन केलेलं आहे. सेम तसंच जसं की इथं नवीन ट्रॅक इथं प्लॅटफॉर्म बनवत आहेत, त्याच्यामुळे इथं नवीन काम होण्यासाठी इथं वेळ लागतो आहे. पण आता हा काय होणार आहे ट्रॅक, हा
तिथं जॉईन होणार आहे. म्हणजे एवढा जो गॅप आहे एवढंच काम करायचं. म्हणजे तुम्हाला समजलं का मला काय म्हणायचं आहे की शिरसळ्यापासून थोडंच काम कनेक्ट करायचं आहे. कारण की ऑलरेडी ट्रेन त्या जालना वगैरे त्या साईडने येतातच इकडं परळी साईडला. त्याच्यामुळे जास्त काम इकडं कामाची गरज नाही आहे. कारण तिकडंच काम ऑलरेडी झालेलं आहे. मधलं कामचं भरपूर गॅप झालेला आहे. आता हा फक्त जॉईंट हा तिथं जॉईन करायचा आहे आणि शिरसाळ्याचा मधला पॉईंट जॉईन करायचा आहे. आता मी जाताना ट्राय करतो की मला पॉईंट सापडतो आहे का तो. कारण की पाऊस पडला खूप चिखल पण आहे. त्याच्यामुळे मधला पॉईंटचं नाही सांगू शकत मी. पण इन केस जर मला पॉईंट भेटलाच ह्याचा पॉईंट म्हणजे हा पॉईंट इथला मधला जी तिथून ट्रेन येते आणि ती जो कनेक्ट चालू येते तर मग लवकर आपल्याला कळेल. पण सांगायचं झालं तर तुम्हाला इथलं भरपूर असं काम झालेलं आहे. कारण की इथलं मधलं ऑलरेडी झालेल्यामुळं ह्या ट्रेनमुळं आधीच झालेलं काम आहे. त्याच्यामुळे असं वेळ नाही लागत. आता इथं पण बघा इथं पण काय राहते. कुठले आहेत तुम्ही? कुठले आहेत? वापला बरं. आणि इथं कोणतं काम करता तुम्ही? हमाली हमाली लोडिंग काम लोडिंग. मग तुम्हाला इथलं काय माहिती आहे का बीडचं काय किती बीडचं काय काम झालंय का नाही? होत आलं थोडं बहुत चालू आहे वेटिंग वर काम चालू आहे सध्या कुठलं काम ग्राउंड फ्लोअरचं झालंय का? ग्राउंड फ्लोअर नाही ही इथला एवढं झालंय हां ती चालू आहे खूप काम चालू आहे तिकडून बरं बरं लोगिंग चालू आहे सध्या. बरं बरं. तुम्ही हमालीचं काम करता का? हमाली. बरं बरं चालतं. करतो तो आम्ही. आणि प्रॉपर कुठले आहेत? दर्शन करा जी भेटत आपलं प्रॉपर कुठले आहेत तुम्ही? इथले तर परिचयचं का? बरं काम करतो सगळे बरं बरं. मग इथंच काम करतात का? बरं 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 ठीक आहे चालेल. मी शूट करत होतो तर त्यानंतर आम्हाला पण घ्या. म्हणलं चला थोडीशी त्यांची क्लेम घेऊ. आता झालेलं आहे. आता मी तुम्हाला जी दाखवली ती बीड साईड दाखवली इकडची साईड. आता आपण थोडंसं पुढं जाऊ आणि तिकडची साईड पण तुम्हाला दाखवतो की काम काय काय झालं आहे. आता जे तुम्हाला आणखी एक हे इलेक्ट्रिक जे पोल दिसत ना हे पूर्ण पोल निघणार आहेत. त्याचं कारण असं आहे की हा जो नाला बनवला आहे तिथे नाल्याचं जे पाणी आहे ना तिथं अडथळा येते बनणं. म्हणजे जेवढे पोल आहेत ना तेवढे सगळे अशा डायरेक्शनला बसवले त्यांनी की पूर्ण नाला तिथं स्टॉप होते. जिथपर्यंत पोल आहे तिथपर्यंत नाला बनवून नाल्याचं पॉईंट बनवलं. आता ते पूर्ण पोल काढून थोडे शिफ्ट करतील जेणेकरून नाला मोकळा होईल. हे बघा इथं कसं नाला एकदम हे झालं आहे स्टॉप झाला आहे ह्या कामामुळं. हा पोल आय थिंक काढला आहे वाटतं हे दिसतोय आणि त्याच्यामुळे तिथं नाला मोकळा आहे. तसंच ते बाकीचे जे पोल आहेत ते ऑन नाल्यावरच आहेत. 35-36 किलोमीटर डिस्टन्सचं काम जे आहे तेच थोडं राहिलेलं आहे. बाकी ब्रह्मनाथ तांडाच्या पासून ते अहिल्यानगरपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे. पूर्ण म्हणजे सगळं जसं की जी ट्रेन इलेक्ट्रिक ट्रेन येण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या पूर्ण काम झालेलं आहे. आता जर फक्त आपण एकच तुम्हाला सांगू शकतो मी की ब्रह्मनाथ तांडापासून ब्रह्मनाथ तांडाच्या पुढेपासून ते परळीपर्यंत आपण जरू शकतो की 30-35 किलोमीटर जे आहे 35च्या पुढेच थोडंफार 35 कन्सिडर करूया. 35 किलोमीटरपर्यंतच काम झालेलं दिसतंय. म्हणजे झालेलं राहिलं आहे 35 किलोमीटर पर्यंतचे काम जे आहे ते व्हायचं राहिलं आहे. बाकी मागचं स्टेशनचं काम झालेलं आहे. मधले काही ब्रिजचे काम राहिले आहेत. मधले काही असे छोटे काम राहिले आहेत जसे की थोडे नॉर्मल. कारण की हे जे याच प्लॅटफॉर्मला म्हणजे एवढेच थोडंफार जसं की 10 किलोमीटर म्हणू 500 मीटर 500 मीटरच्या अंतरावरतीच काम राहिलेले. त्याच्यामुळे ह्याला वेळ नाही लागणार. आणि जे काही मध्ये थोडंफार राहिलेलं आहे त्याला तरी पण आपण जी परळीपर्यंत ट्रेन आहे जी बीड म्हणजे अहिल्यानगर टू परळी ती तरी 2027पर्यंत डॅमेश्वरीने आता चालू आहे. आपला जुलै संपत झाला. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच 5 महिन्यामध्ये ट्रेन येऊ शकते. 5 महिन्यामध्ये इथं ट्रेन आरामात येऊ शकते परळीला. 5 महिन्यामध्ये ऑलमोस्ट सगळंच काम होईल. कारण की थोडंच काम राहिलं पण जे काही आपण एक देऊ शकतो टाईम तर 2027ला 100% ट्रेन येईल म्हणजे येईल. कारण की तेवढं थोडंच काम राहिलेलं आहे. आणि खूपच असं बापरे एवढ्या कमेंट होत्या की परळी साईड दाखवा. मी तुमच्यासाठी दाखवण्यासाठी एवढ्या लांबनं म्हणजे बीडहून डायरेक्ट इथं आलो आहे शूट तुम्हाला दाखवण्यासाठी हा लोकेशन. आणि मी पण मी परळी स्टेशन पण बघितलं नव्हतं आणि शूट पण नव्हता केला. त्याच्यामुळे म्हणलं चला तुम्हाला एक दाखवतो ही साईडसुद्धा. आता आपण ती साईड बघितली होती. आता आपण ही साईड बघू. सेमच आहे काय असं बदल काही नाही. आता जो तुम्हाला पुढचा जो ब्रिज दिसतोय ना तोच ब्रिज इथं कनेक्ट होणार आहे पुढं प्लॅटफॉर्म 4 आणि 5साठी 4साठी तरी इकडे 5 आहे.
4 आणि 5 ह्या ट्रॅकपर्यंत. तिथलं तिकडं वेगळं आहे, तो पण प्लॅटफॉर्म 5मध्येच होतो आहे, पण तिकडं सध्या ब्रिज नाही बनवण्याचं काम चालू. पण सध्या जो व्हाईट कलरचा ब्रिज आहे तोच ह्या 4ला जॉईन होणार आहे, 4 प्लॅटफॉर्मला. आणि इकडे सुद्धा सेम अपडेट आहे. इकडे पण ग्राउंडचंच काम चालू आहे आणखी तरी. हे सगळं तेच काम चाललेलं आहे, बाकी असं दुसरं काहीच नाही. तर बघू शकता, सांगायचं झालं तर जास्त काही काम नाही राहिलं, आता थोडंच राहिलेलं आहे. आणि जे काही बाकीचं काही थोडंफार राहिलेलं असेल टेस्टिंग वगैरे त्या गोष्टी, किंवा इथलं काही, किंवा 35 किलोमीटरच्या मधलं, ते सगळं ऑल क्लिअर काम जे होईल ते 2027पर्यंत ट्रेन येऊन जाईल इथं. कारण की कामच थोडं राहिले. मी ज्यावेळेस आयल्यानगरपासून ज्यावेळेस पूर्ण ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस एक गोष्ट क्लिअर झाली की वडवणीपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. पूर्ण जे थोडंफार राहिलेलं आहे ते तर आता 1-2 महिन्यात पूर्ण कंप्लीट होईल. पण वडवणीपर्यंत काम झालेलं आहे पूर्ण. आणि त्याच्या पुढचे जे स्टेशन आहेत ब्रह्मनाथ, तांडा आणि आपलं शिरसाळा, त्याचं जे आहे त्याचं काम आता फास्ट चालू आहे आणि भरपूर असं झालेलं दिसलं, तुम्ही मला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. आणि आता बाकीचं जे मधला गॅप आहे तो काही एवढा गॅप नाही, 35 किलोमीटरचा आहे. तर हे आहे परळी वैजनाथ स्टेशन पूर्ण, बघू शकता तुम्ही. तिकडं काम झालेलं आहे आणि इकडं काम चालू आहे. एक साईड कंप्लीट आहे, एक साईड अनकम्प्लीट आहे. बाकीच्या ठिकाणी काम चालू आहे, बघू शकता इथं आणि इकडे एकडच्या साईडला. तर भरपूर अशा कमेंट होत्या आणि की दाखवा. तर फायनली हा आहे ब्लॉग परळी वैजनाथचा. आणि ज्या तुम्हाला माहिती पाहिजे होती, जेवढी होईल पॉसिबल, मला जेवढं काही सांगता येईल दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ एवढा शेअर करा की ज्यांना कोणाला ह्या माहितीची म्हणजे माहिती पाहिजे होती त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर अशी होती परळी वैजनाथ स्टेशनची अपडेट. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.